कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे गाळेधारक आहेत, दुकानधारक आहेत त्यांना नोटीस आलेली, परंतु आता लोकांना घरेही खाली करण्याची नोटीस जी आहे ती आलेली आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आणि या नोटीसच्या विरुद्ध जे आहे समाजसेवक निलेश येवले सर यांनी आता नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या भेटीमध्ये काय संवाद झालेला आहे, त्यांच्याकडून काय आश्वासन देण्यात आले का, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, जे सगळे पीडित आहेत त्यांच्यासोबत आज आपण नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे, का बैठकीत झालं? आम्ही मॅडमला आता भेटल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केलेली की आम्ही त्यांना जे ह्याच्या अगोदर पत्र दिलेलं आहे 16 तारखेला, त्याच्या अगोदर 9 तारखेला आणि त्याच्या अगोदर 2 तारखेला असे 3 पत्र दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने आम्ही अशी विनंती केलेली की आम्हाला नगराध्यक्षांच्या वतीने आणि नगरपालिकेच्या वतीने लेखी उत्तर मिळावं। कारण प्रशासन जे काम करतं हे कुठल्याही वर्बली डिस्कशनवरती विश्वास ठेवत नाही, तर त्यासाठी त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र व्यवहार करणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते आम्हाला लेखी उत्तर देणार आहेत। ॲक्च्युली आज आम्ही या मुद्द्याला घेऊन आलेलो आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की काल दिनांक 23 तारखेला 23 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी जागा आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली, ही नोटीस त्यांना दिलेली आहे। ही नोटीस तुम्ही पाहू शकता। या नोटीसमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे एसटीपीच्या संदर्भातला जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे 7404च्या रिट पिटिशनचा उल्लेख केलेला आहे। हा जो 7404चा जो रिट पिटिशन आहे त्या रिट पिटिशनमध्ये कुठेही सरसकट अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची चे आदेश उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले नाहीत, परंतु एसटीपीच्या संदर्भात दिलेले म्हणजे सांडपाण्याचे जे नियोजन आहे त्याच्या संदर्भात देण्यात आलेले आहे। सांडपाणीचं नियोजन हे बिल्डिंगसाठी लागू होतं शक्यतो, आणि त्या ठिकाणी समजा ज्या ठिकाणी बिल्डिंगांनी एसटीपी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना त्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मगच त्यांचं सांडपाणी जे आहे ते नदीत उल्हासनगर नदीमध्ये सोडण्याचं त्यांना आदेशित केलेलं आहे। या अनुषंगाने ही नोटीस तुम्ही जर पाहाल तर या नोटीसमध्ये सरसकट सगळ्यांना एक समान नोटीस देऊन मुख्य अधिकारी आहे ते लोक ते जी काय करतायत हे लोकांची दिशाभूल करतायत, उच्च न्यायालयाची दिशाभूल करतायत आणि एक प्रकारचा अन्याय या लोकांवरती करत आहे। कारण आता मी ज्या लोकांबरोबर उभे आहेत त्यांच्याकडे 7/12चे डॉक्युमेंट्स आहेत। मग मी इकडचे जे काही टाउन प्लॅनरचे अधिकारी मॅडमनी बोलवले होते मेहत्रे म्हणून, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी विचारणा केली की जर का तुम्ही नोटीस देताय त्याच्यामध्ये या नोटीसमध्ये कुठे 7/12च्या जागेंवरती सर्वे कुठला सर्वे नंबर आहेत त्या सर्वेच्या अनुषंगाने तिकडे कारवाई होणार आहे किंवा कुठलं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनचा उल्लेख करणं, त्याच्या आदेशित पत्र त्याच्यामध्ये लावणं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आहे की जर का एखाद्या 7/12च्या जागेवरती जर का तुम्ही कारवाई करणार असाल तर तुम्ही त्यांना अनधिकृत बांधकाम असेल तर त्यांना एक नोटीस पाठवून त्याच्यामध्ये उल्लेख करणं की बाबा हे रिझर्वेशन आहे, त्या रिझर्वेशनचा हा सर्वे नंबर आहे, या सर्वे नंबर या जागेवरती अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम आहे ते तुम्ही निष्कासित करून घ्या। आणि त्याच्यानंतर त्यांची सुनावणी घेतली जाते, तक्रारी घेतली जातात आणि नंतर मग ती प्रक्रिया पूर्ण केली जाते। तर मी मेहत्रे साहेबांना आणि मॅडमला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही अनधिकृत बांधकामावरती कारवाई करताय, परंतु कारवाई करत असताना जे तुम्ही त्यांच्या जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल प्रोसेसचं जे व्हायोलेशन होतं ते कुठेतरी थांबवलं पाहिजे। कारण नगरपालिका ही एक प्रशासकीय संस्था आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून कुठली पण कारवाई करते ते लेखी स्वरूपात तुम्हाला रीतसर माहिती देणं हे कर्तव्य आहे। मग त्यांनी जी काही नोटीस दिली त्याच्यामध्ये उल्लेख केला अधिनियम 1966 कलम 53चा 1, परंतु या नोटीसमध्ये कुठेही त्या सर्वे नंबरचा किंवा कुठल्याही रिझर्वेशनचा उल्लेख केलेला नाही आहे। मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणतात नाही त्याच्यामध्ये ते अंतर्भूत आहे। मी म्हणतो असं चालत नाही, माझी 7/12ची जागा आहे आणि मी मान्य करतो समजा त्याच्यावरती मी बांधकाम केलं, मी बांधकाम परवाना नाही घेतला, पण मग जर का तुम्ही येऊन डायरेक्ट तोडायच्या अगोदर मला कमीत कमी एक नोटीस देणं, त्या नोटीसमध्ये त्या सर्वे नंबरचा, त्या रिझर्वेशन कुठलं रिझर्वेशन आहे किंवा त्या जागेचा उल्लेख करणं आवश्यक आहे। माझी 7/12 तुम्ही येऊन डायरेक्ट माझं घर तोडाल, माझं दुकान तोडाल, हे कितपत योग्य आहे? म्हटलं हे कुठेतरी तुम्ही अधिकारांचा गैरवापर करता आणि असं जर असेल तर सर्व अधिकारी जे बदलापूरचे आहेत त्यांना पस्तावा करावा लागेल, म्हणजे त्यांना पस्तावावं लागेल। कारण तुम्ही लोकांचा अंत पाहू नका, लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे, लोक खूप जास्त चिडलेले आहेत। मी काल पण उल्लेख केला होता की 1500 करोडचा एक घोटाळा आहे बदलापूरच्या नगरपालिकेच्या, तो अधिकाऱ्यांनी केलेला आहे 2010 पासून 2025 पर्यंतचा, आणि त्याच्यासाठी माननीय किसन कथोरे साहेबांनी एक लेटर अँटी करप्शन ब्युरोला दिलेलं आहे। त्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून पत्र मुख्याधिकाऱ्यांना आलेलं आहे आणि ते मुख्य अधिकाऱ्यांना जो 9 प्रकारच्या माहिती मागितलेल्या आहेत
विकासाच्या संदर्भात असेल किंवा इकडच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात असेल, त्या विकास कामाच्या आदेशाच्या संदर्भात असेल, वर्क ऑर्डरच्या संदर्भात असेल, विविध अशी माहिती त्यांनी मागितलेली आहे. मग मुख्याधिकारी प्रेशरमध्ये येऊन हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अशी कारवाई करतायत का, अशा पद्धतीची एक शंका निर्माण होती. दुसरी गोष्ट, 7/12ची जागा आहे, तुम्ही जर का त्या ठिकाणी धडक कारवाई करताय तर बदलापूरमध्ये बरेचसे असे नाल्यांवरती पण बरेचसे बिल्डिंगा बांधलेले आहेत, त्याच्यासाठी बरेचसे या ठिकाणी मागे आंदोलनही झालेली आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून नोटीस इश्यू झाली, परंतु त्या बिल्डिंगांवरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आहे. मग या गोरगरिबांवरती का कारवाई होते? मी त्यांना सांगितलं की डायरेक्ट लोकांना बेघर करून तुम्ही काय मिळवणार आहे, लोकांच्या पोटावरती लाथा मारून काय मिळवणार आहे. म्हटलं ही जी काही पद्धत ही चुकीची आहे. तुम्ही जर का त्यांना म्हणता की त्यांना निष्कासित करणार आहोत आम्ही आणि मग त्यांना पर्यायी जागा, तुम्ही निष्कासित केल्यानंतर पर्यायी जागा देण्यापेक्षा अगोदरच दिलं पाहिजे. तर तुम्ही त्यांना मॅडमनी मला असं म्हटलं की त्यांना आम्ही म्हाडामध्ये जे काही बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही शिफ्ट करू किंवा त्यांचे शेल्टर्स आहेत त्या शेल्टर्समध्ये शिफ्ट करू. मी त्यांना विनंती केली की बदलापूरमध्ये गणेशवाडीच्या बाजूला पण म्हाडा आहे आणि त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन एकदम लो क्वालिटीचे असं आहे की अगदी 10 वर्षामध्ये त्यांचे स्लॅब पडायला लागलेत आणि तिकडे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि अद्याप त्यावेळेला पण ज्या वेळेला कारवाई झालेली त्या कारवाईच्या वेळेला जी लोकांची घरं तुटली होती त्यांना नगराध्यक्ष त्यावेळेचे, त्याबरोबर नगरपालिकेचे अधिकारी आणि तिकडच्या नेत्यांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन राहा, परंतु अद्याप त्यांना अधिकृत नावावरती करून दिलेलं नाही. तर या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींच्या बाबतीत मला हेच म्हणायचं आहे की नगरपालिका जर का कुठलं स्टँड घेते त्यांनी लेखी स्वरूपात प्रोटोकॉल प्रोसेस फॉलो केली पाहिजे. तुम्ही त्यांना कुठे शिफ्ट करणार आहेत, कसं करणार, त्याचा काय मोबदला देणार आहेत, किंवा त्यांची जर जागा 7/12ची आहे तर 7/12च्या जागेच्या संदर्भात त्या जागेवरती जर सर्वे आहे तर सर्वेचा त्याच्यामध्ये उल्लेख करावा. त्याचा कुठला सर्वेचा आदेश आला असेल त्या आदेशाची कॉपी लावावी आणि त्यांना नोटीस द्यावी. त्याच्यानंतर आम्ही बघू की बाबा ते सर्वेच्या नुसार किंवा ते जे काही आरक्षण आहे त्या आरक्षण जर का लागू झालं असेल तिकडे त्या आरक्षणाला आम्ही चॅलेंज करता येईल की नाही करता येणार, किंवा आम्ही संगनमताने काय करता येईल, चर्चा करून काय विषय सोडवता येईल का. आम्ही कॉम्प्लिकेशन क्रिएट करण्यासाठी प्रयत्नशील नसून आम्ही लोकांना मदत करण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. आमची एवढीच भूमिका आहे की लोकांवरती डायरेक्ट तुम्ही अन्याय करू नका. धडक कारवाईमुळे काय होतं की लोकांवरती अन्याय होते. तुम्ही त्याच्यासाठी त्यांच्याशी बसून चर्चा करून त्यांचे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर त्यांची अनधिकृत बांधकाम आहेत तर तुम्ही त्यांना ते समजवा, त्यांना समजून त्यांच्याशी चर्चा करा, त्यांची सुनावणी घ्या आणि मग नंतर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. अनधिकृत बांधकामाच्या कारवाईच्या विरोधात आम्ही नाही आहोत, परंतु बेकायदेशीरपणे जी कारवाई चाललेली आहे, प्रोटोकॉलचं व्हायलन्स करून जी कारवाई चालवली आहे आम्ही त्याच्या विरोधात आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये आता पुन्हा एकदा मला असं वाटतं मोर्चा काढण्याची गरज पडलेली आहे. आम्ही मॅडमला म्हटल्यानंतर मॅडमने आता आम्हाला सांगितलेलं आहे की आपण पुन्हा एकदा तुम्ही या, आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग घेऊ. म्हटलं हरकत नाही. मागच्या वेळेस पण आम्ही आलेलो तेव्हा मुख्याधिकारी काय आम्हाला भेटले नव्हते. आम्ही जशी नगरपालिकेच्या मध्ये आम्ही प्रवेश केला नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये तेव्हा तसे ते निघून गेले. तर म्हणे नाही त्यावेळेला आमचं काही डिस्कशन झालं नव्हतं. तरी मी त्यांना आठवण करून दिली की राजन घोरपडे साहेब आहेत, त्यांच्यावरून आमची त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर मीटिंग झाली. तेव्हा ते काय म्हटलं की तुम्ही डॉक्युमेंट घेऊन या, आपण मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग घेऊ. पण दुसऱ्या दिवशी असं काही झालं नाही. आता मॅडम पुन्हा एकदा म्हणतात आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. चर्चेतून मार्ग निघत असेल निश्चितच ही चांगली गोष्ट आहे, सर्वांसाठी चांगली आहे. पण चर्चेतून मार्ग नाही निघाला तर आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. त्याचबरोबर बदलापूरच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की बदलापूरमध्ये आता आपण सर्व लोकांच्या हितासाठी आणि सर्व लोकांच्या वरती ज्यांवरती अन्याय होतो त्यासाठी एक वकील संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दायर करणार आहोत. त्याची कागदपत्र आपण जमा केलेली आहेत. आपण सर्वांना मी आवाहन करतो की आपल्याकडे जी काही कागदपत्र असतील 7/12 असू द्या किंवा नसू द्या, आपल्याकडे जुन्या टॅक्स पावत्या असतील, जुन्या टॅक्स पावत्या, नवीन टॅक्स पावत्या, लाईट बिल असेल, आधार कार्ड असेल, जी काही तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत त्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावरती आपण एक अर्ज तयार करून आपण तातडीने न्यायालयामध्ये पण धाव घेणार आहोत. आणि जे दोषी अधिकारी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. सर 2 दिवसात कारवाई होईल अशी चिन्ह आहेत. लोकांना 2 दिवसाची वेळ दिली घरं खाली करायला. जर बैठक नाही झाली तर कुठेतरी कारवाई त्यांनी कारवाईच्या अगोदर घेणं क्रमप्राप्त आहे. जर बैठक नाही घेतली आणि डायरेक्ट धडक कारवाई केली तर त्याचे परिणाम मुख्य अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेला भोगावं लागेल.
आप लोग ऊपर गए थे, घर का भी नोटिस है घर खाली करने के अभी लिए। बोली मैडम के घर के नोटिस आया है, तो अभी तो कुछ नहीं बोल रही है। तो क्या बोल, 4 दिन के टाइम दिया है। क्या बोले 4 दिन में घर खाली? 4 दिन में घर खाली करो। हम लोग कहाँ जाएंगे? हम लोग के पास गौ माता है, 10 गाय है, हम लेके कहाँ जाएंगे? बच्चे हैं, तो हम लोग को कहीं पे देगा तभी तो हम लोग घर खाली करेंगे। नहीं तो बोला कि घर में से हम लोग निकाल के तुरंत तोड़ फोड़ चालू कर देंगे। या ठिकाणी महिलांशी संवाद साधला आहोत. ते बोलतात की 4 दिवसाची त्यांना वेळ दिलेली आहे, म्हणजे गायी वगैरे सगळं आहे. 4 दिवसाच्या एवढं कमी वेळात मुख्य अधिकाऱ्याच्या घरावरती जरी कधी तोडफोड झाली तर असं होईल का? आता एखादा गोरगरीब माणूस आहे, तुम्ही जर का त्यांच्यावरती, मला सांगा 7/12ची जागा आहे, त्यांच्याकडे कागदपत्र, तुम्ही कागदपत्र आहे घेऊन आलेलो आहे, 7/12ची जागा आहे आणि त्या जागेवरती कारवाई डायरेक्ट करू शकतो का? आणि जर कारवाई करत असेल तर त्यासाठी रितसर नोटीस देणं गरजेचे आहे की नाही? ही काय नगरपालिका तुमच्या बापाची आहे का? इथे काय प्रक्रिया आहे की नाही? प्रशासनाला ज्या प्रक्रिया आहे ते पूर्ण करावं लागतील आणि त्या प्रक्रियेनुसार काम करावं लागेल, नाही तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. आणि नगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत, टाउन प्लॅनिंगचे असतील, बांधकामाचे असतील किंवा मुख्याधिकारी असतील, यांना माझं आव्हान आहे की जर का तुम्ही वारंवार अशा पद्धतीचा अन्याय कराल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मी एवढंच सांगेन सध्या. समाजसेवक निलेश एलवे सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. त्यांनी आज नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घुडबे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर काय काय चर्चा झाली आणि जर बैठक झाली नाही आणि डायरेक्ट कारवाई सुरू केली तर नागरिकांच्या मोठ्या आक्रोशाला, आंदोलनाला सामोरे जावं लागेल असंही त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना सांगितलं आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.